तुम्हाला सुद्धा मिशोवरून खरेदी करायची सवय आहे का? नाही, म्हणजे हल्ली महिला वर्गामध्ये मिशोचं खूप क्रेज आहे. ज्वेलरी असेल, नेकलेस असेल, खूप साऱ्या महिला मिशोवर जाऊन घेतात, कारण की तिथे रिझनेबल रेटमध्ये प्रोडक्ट्स मिळतात. म्हणजे मला माहिती आहे, मी काही खूप खरेदी नाही करत, पण 1-2 वेळा मी मिशोवरून वस्तू मागवल्या होत्या. रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की आशू, मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हटलं बोल, काय झालं? तर म्हणाली, मला ना, मी मिशोवरून खरेदी करत असते नेहमी, तर मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला मिशोचा की थँक्यू फॉर शॉपिंग आणि प्लीज सेंड युअर फीडबॅक, की तुम्हाला मिशोची सर्व्हिस कशी वाटली, प्रोडक्ट कसे वाटले, या संदर्भात त्यांनी फीडबॅक शेअर करायला सांगितलं. हिने ती लिंक ओपन केली आणि त्या लिंकवर गेल्यानंतर तिथे समथिंग काहीतरी एरर आला. तिला काही कळलं नाही. तिने ती टॅब क्लोज केली आणि नंतर जे काही दुसरं मोबाईलमध्ये स्क्रोल करायची सुरुवात केली. काही वेळानंतर तिला मेसेज आला आणि तो होता तिच्या अकाउंटचे पैसे गेल्याचा. ती विचार करायला लागली की मी काही खरेदी नाही केलं, मग पैसे कसे गेले. थोड्या वेळाने पुन्हा दुसरा मेसेज आला, तोही पैसे गेल्याचा होता. आणि तिसऱ्या मेसेजला तिचं पूर्ण अकाउंट खाली झालं. तिने लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि मग जेव्हा पोलिसांनी मोबाईल चेक केला, काय झालंय काय नाही, तेव्हा लक्षात आलं की ती जी लिंक आली होती ती फ्रॉड लिंक होती. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे, शक्यतो ऑनलाईन शॉपिंग टाळा. आपण दुकानामध्ये जाऊन बघून आपल्याला जी वस्तू हवी ती घेऊ शकतो. आणि जरी ऑनलाईन घेत असाल वस्तू, तर अशा येणाऱ्या अननोन लिंक पासून सावध राहा, सतर्क राहा, जागरूक राहा आणि काळजी घ्या.